मुदखेड शहरात बुरुड समाजाचं दैवत कैतय्या स्वामी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील कालेजी मंदिर रोडवर एका चौकाला कैतय्या स्वामी यांचं नाव देऊन चौकाचं अनावरण सर्व राजकीय पक्षांच्या उपस्थितीत करण्यात आले. महात्मा बसवेश्वर चौकात कैतय्या स्वामी यांच्या प्रतिमेचं पूजन बुरुड समाजाचे जिल्हाध्यक्ष मोहन पटकुटवार यांच्या हस्ते पुष्पहार घालून करण्यात आले. बुरुड समाजाचा आराध्य दैवत कैतय्या स्वामी यांच्या जीवनचरित्रावर जिल्हाध्यक्ष मोहन पटकुटवार, तालुका अध्यक्ष शंकरराव पटकुटवार, सौ पद्मावती पटकुटवार, प्रवीण गायकवाड, माधव कदम, कैलास गोडसे, राजू टेकले, लक्ष्मणराव ददे, शंकर राठी, ईश्वर पिनल्लावर, गंगाधर डांगे, हेमंत चरलेवार, निलेश गुडमलवार यांनी विचार मांडलेत. कुमारी श्रुती मारुती गुरमलवार या चिमुकलीने येथे या स्वामी यांच्या जीवनावर कविता सादर केली. या प्रसंगी मोहन पटकुटवार, साईनाथ गुडमलवार, हेमंत चरलेवार, साई नागेश्वर, माधव कदम, प्रवीण गायकवाड, शंकर राठी, कैलास गोडसे, लक्ष्मण देवदे, रामसिंग चव्हाण, ऋषिकेश पारवेकर, बाबा चंद्रे, अमोल आवादार, संजय सोनटक्के, रावसाहेब चंद्रे, किशोर पारवेकर, गंगाधर डांगे, मुजीब पठाण, गिरीश कतावार, सचिन चंद्रे, विनोद चंद्रे, गजानन कमळे, कानोबा बिस्मिल्ला, आकाश सोनटक्के, ईश्वर पिनल्लावर, संजय कुलते, धम्मदत्ता कांबळे, संतोष सावंत, प्रभाकर पांचाळ, अंकुश मांबेडवार, पिंटू बोडके, राजू टेकले, शरद कवळे, संजय चव्हाण, चादू बोकेफोड, शैलेश बोडके, शिवा तोटेवाड, अबू गुडमलवार, गणेश गुडमलवार, विठ्ठल गुडमलवार, शंकरराव गुडमलवार, रामराव गुडमलवार, बालाजी गुडमलवार, राजेश पेंढारकर, पिंटू येरपलवाड, संतोष गुडमलवार, संतोष येरपलवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. कैतय्या स्वामी यांची जयंती यशस्वी करण्यासाठी बुरुड समाजाचे युवा कार्यकर्ते मारुती गुडमलवार, राजू गुडमलवार, निलेश गुडमलवार, अनिल गुडमलवार, शैलेश गुडमलवार, व्यंकटेश गुडमलवार, मनोज गुडमलवार, आकाश गुडमलवार, विक्रांत पेंढारकर, अंकुश गुडमलवार यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संजय कोलते यांनी केले, तर आभार प्रदर्शन गणेश गुडमलवार यांनी मांडले. स्वामी कैतय्या शतकोटी दंडालया, स्वामी कैतय्या घन 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 घंटालया, स्वामी कैतय्या शतकोटी दंडालया, स्वामी कैतय्या. మాతల్లి తండ్రి వయ్యా స్వామి కేతయ్యా, శంకరాచి భక్తుడవయ్యా స్వామి కేతయ్యా, మాతల్లి తండ్రి వయ్యా స్వామి కేతయ్యా, శంకరాచి భక్తుడవయ్యా స్వామి కేతయ్యా, బసవేశ్వర లింగ స్థాపిలే స్వామి కేతయ్యా, ఘన 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 ఘంటాలయ్యా స్వామి కేతయ్యా, శతకోటి దండాలయ్యా స్వామి కేతయ్యా, జంగల్లు తిరిగితివయ్యా స్వామి కేతయ్యా, చాటగుల్లలల్లితివయ్యా స్వామి కేతయ్యా, జంగల్లు తిరిగితివయ్యా స్వామి కేతయ్యా, చాటగుల్లలల్లితివయ్యా స్వామి కేతయ్యా, కష్ట సుఖాలు భోగితివయ్యా స్వామి కేతయ్యా, ఘన 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 గంటాలయ్యా స్వామి కేతయ్యా, శతకోటి దండాలయ్యా స్వామి కేతయ్या. आपला गुरु बद्दल आपण कैतय्या स्वामी निमित्त आपण जयंती सादर करत आहोत, दरवर्षी करत आहोत. पण गुरु आपली आई आणि वडील बंधू सगळे आहे, त्याच्यामध्ये प्रेम आहे. आपली आई म्हणजे आपल्याला खूप शिकवते, खूप ज्ञान हात धरून आपल्याला शाळेत नेते, सगळं काही शिकवते. मग आपला गुरु सुद्धा आपल्याला खूप ज्ञान देतात. आपलं गुरुचं काय ऐकायला पाहिजे की नाही? मग गुरु काय म्हणतात, गुरु म्हणजे काय आहे, गुरु बद्दल दोन गोष्टी आपण मन देऊन ऐकला पाहिजे. आपल्या समाजाचा वृत्ती करायला पाहिजे, नाही का? तुम्हाला माझ्या गोष्टीचे काही वाईट वाटत असले तर मला क्षमा करा. आपला गुरु आपल्याला सांगतात, संतांची संगती मनोमार्ग गती.
पकडावा श्रीपती येणे पणते. मग आपल्या गुरुबद्दल आपल्याला थोडा माहिती करून घ्या. गुरुच्या आज्ञा पाळायला पाहिजे, नाही का. गुरु म्हणजे आपल्या आई. गुरु काय सांगतात? गुरु म्हणतात आपण कोणता व्यसन करू नये. आपण कोणते व्यसन करा? हरिनामाचा व्यसन करा, असं म्हणतात. कोणता व्यसन करा, कोणता व्यसन करू नये, आपल्याला समजलं पाहिजे. मग आता आपण मी गीत म्हणते. सद्गुरु घरचा अमृत पिलो बाई ग, हरिनामाचा लाज मला नाही ग. सद्गुरु घरचा अमृत पिलो बाई ग, हरिनामाचा लाज मला नाही ग. अमृत पिला एक शिशी, हरिनामाचा झालो पिसी. अमृत पिला एक शिशी भाऊजी. अमृत पिला एक शिशी, हरिनामाचा झालो पिसी. सद्गुरु घरचा अमृत पिलो बाई ग, हरिनामाचा लाज मला नाही ग. ठीक आहे ना? धन्यवाद. तुमच्या पाया पडून सांगते, आपल्या समाज सुधारण्यासाठी दारू सोडला पाहिजे. या आज नाही, उद्यापासून तरी सोडला पाहिजे, नाहीतर पुढच्या वर्षी तरी सोडायला पाहिजे. का? बायकांचा उद्ध्वस्त होईल. लहान आहे म्हणजे कल्याणीचा उद्ध्वस्त चाललेला आहे. बाई लेकीन त्यांचा उद्ध्वस्त होईल. कशासाठी? दारूसाठी. दारू सोडला पाहिजे, समाजाचा वृद्धी करायला पाहिजे. कोणाकडे चूक आहे? पुरुषांकडे चूक आहे. मान्य आहे की नाही तुम्हाला? पुरुष सुधारतात, बायका काय करतात? बायकांनी ऐकायला पाहिजे. पुरुषांना ऐकायला, पुरुषांचे बायका ऐकतात, मग बायकांचे पण पुरुषांनी ऐकायला पाहिजे. उद्ध्वस्त करू नये, दारू पिणं सोडावं. माझ्या एवढं तुमच्या पाया पडून विनंती करते. आपला समाज सुधारण्यासाठी तुम्ही हे दारू सोडावा, माझा विनंती. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. आणि जे व्यक्ती दारू सोडतील ना, त्यांच्या पुढच्या वर्षी मी स्वतः सत्कार करणार आहे. त्यांची मी सत्कार करून मला काय आहे माझी फुलाची पकडी मी देणार आहे. पण आपल्या समाजाला वरी न्यावं, माझा एवढंच विनंती आहे. आपल्या समाजाला कोणी नाव ठेवू नये. हे पिधाड गदाडाचा समाज आहे असा खूप चर्चा झालेला आहे चौकट. आपल्या महाराष्ट्रामध्ये, भारत देशामध्ये खूप संत होऊन गेलेले आहेत. हे संतांच्या पाया धुळी तरी तुम्ही व्हावा, माझा एवढा विनंती आहे. यांच्या संतांच्या सानिध्यामध्ये थोडं राहायला पाहिजे, सत्संग करायला पाहिजे. 4 शब्द चांगले विचार हे ऐकला पाहिजे आपण. एवढा बोलून माझ्या विनंती करते, माझं भाषण संपते. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.